हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वगळून एकनाथ शिंदेंनी घेतली अमित शहांची भेट. अर्ध्या तासाच्या चर्चेत नेमकं काय ठरलं याची उत्सुकता शिगेला. रायगडचा पालकमंत्री मीच होणार. अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी तातडीनं मुंबईला बोलावल्यानंतर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. रायगडावर केलेल्या भाषणात अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, राऊतांचा आरोप, तर औरंगजेबाच्या कबरीचा समाधी असा उल्लेख केल्यानंही हल्लाबोल. अजित पवारांची अमित शहांकडे तक्रार केल्याच्या चर्चेचं स्वतः एकनाथ शिंदेंकडून खंडन. महायुतीमध्ये सगळं आलबेल असल्याचा दावा, तर शिंदेंचे मंत्री राठोडांकडूनही अर्थखात्याच्या समभाव धोरणाचं कौतुक. रायगडावरील कार्यक्रमाचं खासदार उदयनराजेंना आमंत्रण, मग खासदार शाहू महाराजांना आमंत्रण का नाही? संजय राऊतांचा सवाल. तर निमंत्रण मिळेल अशी आशाही नव्हती. शाहू महाराजांनीही आळवला नाराजीचा सूर. चार दिवसांआधी प्रवक्तेपद मिळालेल्या संजना घाडींचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र. प्रवक्तेपदावरूनची नाराजी कारणीभूत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती शिवधनुष्य. दहशतवादी तहव्वूर राणाला कारागृहात कुराणाची प्रत आणि पेन सुपूर्द. 5 वेळा नमाज अदा करत असल्याची माहिती. पेननं स्वतःला इजा करू नये म्हणून राणावर करडी नजर. कल्याणमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीची तळोजा तुरुंगामध्ये गळफास घेऊन आत्महत्या. तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह, तर राजकारणही शिगेला. टँकर असोसिएशनच्या संपावर तोडगा निघत नसल्यानं बीएमसीकडून आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू. मुंबईतील विहिरी आणि खासगी पाणी पुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय. अमेरिकेतल्या बेकायदा नागरिकांनी 30 दिवसात देश सोडावा. अमेरिकेच्या सरकारनं सोडलं फरमान. 30 दिवसात अमेरिकेबाहेर न गेल्यास दंड आणि कारावास. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक